हॅलो टू एव्हरीवन, कसे आहात सगळे? रेडिओ MPSC गुरु ऐकताय ना? ऐकायलाच पाहिजे. मी RJ प्रिया रेडिओ MPSC गुरुमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते. विद्यार्थी मित्रांनो, आज आहे 4 ऑगस्ट. चला तर मग आजच्या दिवसाची सुरुवात करूया एक चांगला आणि प्रेरणादायी विचार ऐकूया आजचं विचारधन हे सत्र. जीवनात चांगल्या माणसांना शोधू नका, स्वतः चांगले व्हा आणि कोणीतरी तुम्हाला शोधत येईल. विद्यार्थी मित्रांनो, यानंतर जाणून घेऊया आजच्या दिवसाची विशेष गोष्ट म्हणजेच आजचं दिनविशेष हे सत्र. दिनविशेष हे सत्र म्हणजे नेमकं काय? तर कोणत्या दिवशी नेमकं कोणत्या तारखेला काय घडलं, कुठल्या प्रसिद्ध व्यक्तींचा जन्म कधी झाला, प्रसिद्ध व्यक्तींच्या मृत्यूची नेमकी तारीख काय, याचबरोबर जगभरातील महत्त्वाच्या घटनांचे विश्वसनीय संदर्भ कोणते आणि आजचा इतिहास आणि इतिहासातील प्रस्तुत घटनांचे ऐतिहासिक दाखले कोणते, या सगळ्यांची सविस्तर माहिती आपण आपल्या दिनविशेष या सत्रात घेत असतो. एकूणच काय तर इतिहासातील सोनेरी पाऊल खुणांचा मागोवा घेणाऱ्या जागतिक दिवसांच्या नोंदी, जगभरात घडलेल्या ठळक घटना तसेच प्रसिद्ध व्यक्तींच्या जन्म आणि मृत्यूच्या अचूक नोंदी याबाबतची सविस्तर माहिती म्हणजेच आपलं दिनविशेष हे सत्र. चला तर मग विद्यार्थी मित्रांनो, जाणून घेऊया 4 ऑगस्ट म्हणजेच आजच्या दिवशी घडलेल्या महत्त्वपूर्ण ऐतिहासिक घटनांविषयी. आजच्याच दिवशी 1914 साली पहिल्या महायुद्धादरम्यान जर्मनीने बेल्जियम देशाविरुद्ध तर ब्रिटनने जर्मनी विरुद्ध युद्ध पुकारले. आजच्याच दिवशी सन 1947 साली जपान या देशात सर्वोच्च न्यायालयाची स्थापना करण्यात आली. 1956 साली देशातील पहिली भाभा अणु संशोधन अणुभट्टी अप्सरा महाराष्ट्र राज्यातील पालघर जिल्ह्याच्या तारापूर या ठिकाणी सुरू करण्यात आली. भाभा अणुशोधन केंद्र भारतातील अणुसंशोधन केंद्र आहे. डॉक्टर होमी भाभा यांनी 1954 मध्ये हे केंद्र सुरू केलं होतं. यालाच BARC असं देखील म्हटलं जातं. ही भारताची प्रमुख अणुसंशोधन संस्था आहे, ज्याचं मुख्यालय ट्रॉम्बे, मुंबई, महाराष्ट्र या ठिकाणी आहे. BARC हे बहुशिस्तीचे संशोधन केंद्र आहे, ज्यामध्ये अणुविज्ञान, अभियांत्रिकी आणि संबंधित क्षेत्राच्या संपूर्ण स्पेक्ट्रमचा समावेश असलेला प्रगत संशोधन आणि विकासासाठी विस्तृत पायाभूत सुविधा या ठिकाणी उपलब्ध आहे. पोखरण 2 हे भारताने 11 मे आणि 13 मे 1998 मध्ये केलेल्या अणुचाचण्यांना दिले गेलेले नाव आहे आणि ह्या दोन्ही चाचण्यांचे स्फोट राजस्थानमधील पोखरण गावाजवळ जमिनीत करण्यात आले होते. यानंतर जाणून घेऊया पुढच्या घटनेविषयी. यानंतर जाणून घेऊया काही विशेष व्यक्तींच्या जन्मदिवसाविषयी. अशा काही विशेष व्यक्ती ज्यांनी इतिहासात स्वतःच्या कामगिरीने आपला ठसा उमटवला आहे, अशाच काही विशेष व्यक्तींचे आज जन्मदिन आहेत. जाणून घेऊया त्यांच्याविषयी. आजच्याच दिवशी 1522 साली मेवाड राजघराण्यातील 12वे शासक व राजस्थान राज्यातील उदयपूर शहराचे संस्थापक तसंच महाराणा प्रताप यांचे वडील राणा उदयसिंह यांचा जन्म झाला. 1834 साली प्रसिद्ध ब्रिटिश गणितज्ञ, तर्कशास्त्रज्ञ आणि तत्वज्ञ जॉन व्हेन यांचा जन्म झाला. 1845 साली ब्रिटिशकालीन भारतातील कायदे पंडित, समाजसुधारक व राजकीय नेते, उत्तम प्रशासक सर फिरोजशाह मेरवनजी मेहता यांचा जन्म झाला. 1894 साली प्रख्यात महाराष्ट्रीयन मराठी लेखक नारायण सीताराम फडके यांचा जन्म झाला. त्यांना ना. सी. फडके या नावाने ओळखले जाते. आजच्याच दिवशी सन 1929 साली सुप्रसिद्ध भारतीय हिंदी चित्रपट संगीत पार्श्वगायक, अभिनेता, संगीत दिग्दर्शक, गीतकार, लेखक, दिग्दर्शक, निर्माता आणि पटकथा लेखक आभास कुमार गांगुली उर्फ किशोर कुमार यांचा जन्म झाला. विद्यार्थी मित्रांनो, तुमच्या आमच्यापैकी प्रत्येकालाच किशोर कुमार माहितीच आहे. त्यांची बरीचशी गाणी आपण ऐकली आहेत आणि त्यांची बरीचशी गाणी लोकप्रिय सुद्धा झाली आहेत. यानंतर जाणून घेऊया आणखी काही महत्त्वाच्या व्यक्तींविषयी. सन 1931 साली माजी भारतीय कसोटी क्रिकेटपटू नरेल ताम्हाणे यांचा जन्म झाला. सन 1961 साली अमेरिकेचे पहिले आफ्रिकन अमेरिकन राष्ट्राध्यक्ष व राजकारणी तसंच डेमोक्रॅटिक पक्षाचे सदस्य बराक ओबामा यांचा जन्म झाला.
विद्यार्थी मित्रांनो, आज आपण बराक ओबामा यांच्याविषयीची सविस्तर माहिती आपल्या व्यक्तिविशेष या सत्रात जाणून घेणार आहोत. तर आज या सगळ्या विशेष व्यक्तींचे जन्मदिन आहेत. त्याच निमित्ताने त्यांना रेडिओ MPSC गुरुकडून खूप खूप शुभेच्छा. यानंतर जाणून घेऊया अशाच काही महत्त्वाच्या व्यक्तींविषयी ज्यांनी उल्लेखनीय कामगिरी करून इतिहासात स्वतःचं नाव सुवर्ण अक्षरांनी कोरलेलं आहे. अशाच काही व्यक्तींचे आज स्मृतिदिन आहे. जाणून घेऊया त्यांच्याविषयी. 1875 साली डॅनिश परिकथा लेखक, प्रवासी कादंबरीकार हेन्स ख्रिश्चियन अँडरसन यांचं निधन झालं. सन 1937 साली प्रसिद्ध भारतीय इतिहासकार आणि आंतरराष्ट्रीय ख्यातीप्राप्त भारतीय पुरातत्वशास्त्रज्ञ काशीप्रसाद जयस्वाल यांचं निधन झालं. सन 1997 साली जगातील सर्वात जास्त काळ जगलेल्या व्यक्ती जीन काल्मेंट यांचं देखील निधन झालं. आजच्याच दिवशी सन 2006 साली भारतीय राजकारणी व लेखिका तसंच ओडिसा राज्याच्या माजी मुख्यमंत्री नंदिनी सतपथी यांचं निधन झालं. विद्यार्थी मित्रांनो, या सगळ्या विशेष व्यक्तींचे आज स्मृतिदिन आहेत. त्याच निमित्ताने त्यांना रेडिओ MPSC गुरुकडून विनम्र अभिवादन. ही होती आजच्या दिवसाची विशेष गोष्ट, म्हणजेच आजचं दिनविशेष हे सत्र. विद्यार्थी मित्रांनो, मी RJ प्रिया तुम्हा सगळ्यांची रजा घेते. पुन्हा भेटूया उद्याच्या दिनविशेष या सत्रात. तोपर्यंत ऐकायला विसरू नका रेडिओ MPSC गुरु, स्प्रेडिंग द नॉलेज, पॉवर्ड बाय स्पेक्ट्रम अकॅडमी.